नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे. तर मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. तर तो गुरुवार आहे 5 डिसेंबरला. तर मग आजच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही किंवा आपल्या घरात कोणतीही इच्छा असेल किंवा घरात पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा आपल्या घरातील व्यक्ती खूप कष्ट करते, घरात भरपूर पैसा येतो पण तो कुठे खर्च होतो ते समजत नाही किंवा घरात पैसा टिकून राहत नाही, ज्या पण काय अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्यासाठी पहिल्या गुरुवारी आपल्याला 11 लवंगाचं प्रभावी उपाय करायचा आहे. तर तो कोणता उपाय करायचा आहे आणि कसा करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. इतर महिन्यामधील जे गुरुवार येतात त्या गुरुवारी पण आपण घरात साफसफाई करून स्वच्छता करून हळदीचं लेपन म्हणा किंवा उंबरटा लेपन आपण करतोच. तर हा गुरुवार जो आहे तो हा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. तर या दिवशी पण सगळ्या महिला उपवास वगैरे करतात आणि माता लक्ष्मीची पूजा वगैरे मांडतात. मग दिवसभर उपवास करून संध्याकाळी उपवास सोडला जातो. तर मग त्याचप्रमाणे हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी करा तुम्ही किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता. तर मग आपल्याला कसा उपाय करायचा आहे, तर मग मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला मग तीर्थ ठिकाणी स्नान करणं शक्य होत नाही. त्यामुळे मग आपण घरीच काय करायचं आहे, आज आपण उपवास तर करतोच, उपवास करत असताना ह्या काही गोष्टींचे पण आपण पालन केले पाहिजे. तर मग 2 थेंब आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे. यामुळे काय होतं की आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं आणि स्नान करत असताना हर हर गंगे असा मंत्र म्हणून मग स्नान करायचं आहे. आता जर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती व्यवसाय करते, पाहिजे तशी व्यवसायात प्रगती होत नाही किंवा मग एखादी व्यक्ती नोकरी करते तर त्या व्यक्तीला पण नोकरीमध्ये यश मिळत नाही, तर खास त्या व्यक्तीसाठी आजच्या दिवशी मग काय करायचं आहे, थोडंसं कच्चं दूध आणि हळद लावून मग स्नान करायचं आहे. यामुळे काय होतं की आर्थिक अडचणी म्हणा किंवा पैशाच्या अडचणी दूर होण्यास मदत होते. आणि जर एखादी व्यक्ती नोकरीसाठी प्रयत्न करत आहे किंवा पाहिजे तशी नोकरी मिळत नसेल तर त्या व्यक्तीसाठी मग काय करायचं आहे, 2 थेंब अंघोळीच्या पाण्यामध्ये मध टाकायचं आहे आणि मग ते पाणी मग अंघोळ करण्यासाठी द्यायचं आहे. हे असे जे उपाय आहेत तर हे असे उपाय केल्यामुळे आपल्या ज्या पण काही घरातील समस्या आहेत म्हणा किंवा अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. त्यापैकीच मग हा जो उपाय आहे लवंगाचा तर तो कधी करायचा आहे, तर मग ज्यावेळेस आपण पूजा वगैरे मांडणार आहोत म्हणजेच की माता लक्ष्मीची पूजा त्यावेळेसच मग आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर मग देवघरामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यासाठी तुम्ही मग एक पंती वगैरे घेतलीत किंवा मग कणकेचा दिवा बनवलात तरी हरकत नाही. तर मग त्या अगोदर काय करायचं आहे, आपल्याला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे. त्यावरती कुंकवाने मग स्वास्तिक काढायचं आहे आणि थोड्याशा अखंड अक्षदा त्यावरती व्हायच्या आहेत आणि मग त्यानंतर मग तुम्ही जो दिवा प्रज्वलित करणार आहात तो दिवा मग त्या अखंड अक्षदावरती ठेवायचा आहे. आणि मग त्या दिव्यामध्ये मग आपल्याला एक लवंग टाकायची आहे, फुलं असलेलीच लवंग टाकायची आहे, अशी तुटलेली वगैरे टाकू नका. आणि मग त्यानंतर एक हिरव्या रंगाची वेलची आपल्याला त्यात टाकायची आहे. यामुळे काय होतं की माता लक्ष्मीला लवंग आणि हिरव्या रंगाची वेलची सगळ्यात जास्त प्रिय आहे आणि प्रसन्न आहे. त्यामुळे काय होतं की माता लक्ष्मी आपल्या घरात कायम टिकून राहते. म्हणून मग दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि हिरव्या रंगाची वेलची टाकून दिवा मग प्रज्वलित करायचा आहे. आणि जी पण तुम्ही पूजा मांडली आहे माता लक्ष्मीची म्हणजेच की पहिल्या गुरुवारची, त्यावेळेस मग काय करायचं आहे, त्या पूजेमध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती म्हणा सगळ्यांकडे असतेच, मग पूजेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि मग आपल्याला 11 लवंग घ्यायचे आहेत. लवंग ह्या चांगल्या घ्यायच्या आहेत, तुटलेल्या वगैरे घेऊ नका. फूल असलेल्या त्यासाठी तुम्हाला नवीन लवंग विकत आणायला लागल्या तरी तुम्ही विकत घेऊन येऊ शकता. आणि मग काय करायचं आहे, त्या ज्या लवंग आहेत तुम्ही एखाद्या वाटीमध्ये घेऊ शकता किंवा एखाद्या प्लेटमध्ये घेऊ शकता. आणि मग त्यातल्या ज्या 11 लवंग आहेत त्यातली एक लवंग मग तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे. आणि मग काय करायचं आहे, प्रत्येक वेळेस मग ज्यावेळेस तुम्ही लवंग घ्याल त्यावेळेस मग महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे. मग ज्यावेळेस तुमचं म्हणून झालं, जे म्हटलेली लवंग आहे ती लवंग मग खाली ठेवायची आहे, मग त्यावेळेस दुसरी परत घ्यायची आहे. असं करून 11 वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे. आणि मग नंतर त्या सगळ्या लवंग तुम्हाला एक पोटली बनवायची आहे त्या लवंगाची. त्यासाठी मग एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडामध्ये त्या लवंग ठेवायचे आहेत. आणि मग काय करायचं आहे, जोपर्यंत मार्गशीर्ष महिना पूर्ण संपत नाही
तोपर्यंत ती जी पोटली बनवली आहे ती पोटली मग आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे. आणि मग ज्यावेळेस तुम्ही मार्गशीर्ष महिना संपल त्यावेळेस त्यानंतर मग काय करायचं आहे, घरातील तुम्ही स्वतः म्हणा किंवा तुमच्या मुलाची अभ्यासात प्रगती होत नाही किंवा तुमचा मुलगा नोकरीसाठी प्रयत्न करत आहे, पाहिजे तशी नोकरी मिळत नाही, तर मग त्यावेळेस मग त्या तुमच्या मुलाला म्हणा किंवा तुम्ही मग खाऊ शकता. किंवा नंतर मग थोडे दिवस ती पोटली तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये पण ठेवू शकता. यामुळे काय होतं की घरात जर पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा तर त्या अडचणी दूर होण्यास मदत होते आणि तिजोरीत ठेवल्यामुळे. आणि जर तुमच्या मुलामध्ये अभ्यासात प्रगती होत नाही किंवा मुलगा चिडचिड वगैरे करतो, तर मग त्यावेळेस मग त्या मुलाला लवंग खायला द्यायची आहे. लवंग खाल्ल्यामुळे कुठला त्रास वगैरे होत नाही. लवंग शरीरासाठी चांगली असते. त्यामुळं मग स्वयंपाक वगैरे तुम्ही काय एखादा बनवत असाल तर मग खाणं शक्य होत नसेल तर तुम्ही स्वयंपाकात वगैरे ती लवंग टाकू शकता. पण एवढं लक्षात असू द्यायचं आहे की मांसाहार वगैरे बनवत असाल तर त्यावेळेस मग हे लवंग टाकू नका. इतर जे पदार्थ बनवत असाल त्यावेळेसच मग तुम्ही लवंग त्यात टाकू शकता. मग अशा पद्धतीने मग हा 11 लवंगाचा उपाय आपल्याला मग करायचा आहे. त्याचप्रमाणे मग काय करायचं आहे, आजच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी मग ज्यावेळेस तुम्ही दिवाबत्ती वगैरे आरती वगैरे करून होईन माता लक्ष्मीची, त्यावेळेस मग एक भांडं घ्यायचं आहे, म्हणजेच एखादी प्लेट वगैरे घ्यायची आहे. आणि मग त्यामध्ये काय करायचं आहे, भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत 5 आणि त्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला लवंग घ्यायच्या आहेत. त्या लवंग मग आपल्याला 5 लवंग घ्यायच्या आहेत. आणि मग संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस हा उपाय करायचा आहे. ज्यावेळेस मग तुम्ही भीमसेनी कापूर जाळत आहात, एक एक वडी करून त्यात मग 5 लवंग त्यात टाकायचे आहेत. भीमसेनी कापूर माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतो, त्यामुळे मग आपल्याला भीमसेनी कापरानेच हा उपाय करायचा आहे. यामुळे काय होतं की आपण साध्या कापराने पण उपाय करू शकतो, पण साध्या कापरामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत नाही. त्यामुळे मग आपल्याला भीमसेनी कापूरच आणायचा आहे. तर मग माता लक्ष्मीला पण सगळ्यात जास्त प्रिय असतो, म्हणून मग घरामध्ये हा कापूर आणि भीमसेनी कापूर आणि लवंग जाळायचे आहेत. यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाते आणि मग माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते. मग कोणत्या अडचणी वगैरे असतील तर दूर होतात. एखादी व्यक्ती सतत आजारी वगैरे असेल तर त्या व्यक्तीचा आजार पण बरं होण्यास मदत होते. तर त्यामुळं मग हा जो उपाय आहे तर हा भीमसेनी कापराचा हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. सगळ्या घरामध्ये कापूर तुम्ही जाळल्यामुळे काय होतं की सगळे घरात वातावरण प्रसन्न राहतं आणि नकारात्मकता निघून जाते आणि घरात कधीच पैशाच्या अडचणी वगैरे निर्माण होत नाही. तर हा उपाय तुम्ही पहिला गुरुवार आहे तर आवर्जून करून बघा. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः हे लिहायला विसरू नका. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.